स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करताना प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावरती एक पाऊल पुढे टाकणे आणि जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग हा सापडतोच. हा विचार कठोर परिश्रमासाठी प्रेरित करतो आणि आपल्याला ध्येय गाठण्यासाठी मदत देखील करतो. हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे. मागच्या आठवड्यात मी एक चकलीच्या बिझनेस संदर्भात व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी अगदी भरघोस प्रतिसाद दिला. खूप साऱ्या कमेंट आल्या. बऱ्याचशा आपल्या महिला भगिनी आहेत, तर त्यांनासुद्धा या चकल्यांच्या व्हिडिओमध्ये खूप काही विचारायचं होतं, त्यांचे प्रश्न होते. तर त्या सर्व ज्या कमेंट होत्या तर त्याचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुम्ही मार्केटिंग कसं केलं, किंवा मग तुम्हाला जे पॅकेजिंग आहे तर ते परवडतं का, किंवा तुम्ही जे भाजणीची चकली बनवता तर त्याचा रेट आपल्याला परवडतो का, आणि त्याचं प्रॉफिट वगैरे आपल्याला किती भेटतं हे कसं काढायचं. तर हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे. शिवाय चकलीची भाजणी बनवायची कशी आणि ती साठवायची कशी, किंवा मग दळून कशी घ्यायची, आणि तुम्ही जर जास्त प्रमाणातसुद्धा चकलीची भाजणी बनवणार असाल तर कशा प्रकारे बनवायची, असे बरेचसे या व्हिडिओमध्ये जे पॉईंट आहेत तर ते क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण चकलीच्या भाजणीपासून परफेक्ट चकली कशी बनवायची. मी अगदी पीठ मळण्यापासून चकली तळण्यापर्यंत पूर्ण अगदी डिटेल्समध्ये दाखवलं होतं. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवेल, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. आज आपण इथे 1 किलोच्या प्रमाणात प्रथम चकलीची भाजणी बनवूया आणि नंतर जे राहिलेले तुमचे प्रश्न कमेंटचे जे आन्सर द्यायचे होते तर ते मी नंतर देईन. तर इथे जे साहित्य वापरलेलं आहे तर या सर्व साहित्याचं डिटेल्समध्ये प्रमाण जे आहे, पूर्ण साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तरीसुद्धा इथे स्क्रीनवरती मी ते प्रमाण दाखवते. तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. सर्व साहित्य मसाल्यासह इथे दिलेलं आहे. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो तांदळासाठी आपल्याला फुटाण्याची डाळ आणि साधी जी आपली डाळ असते तर ते मिळून पाव किलो घ्यायचे आहे. तर मी इथे चणा डाळ 150 ग्रॅम आणि फुटाणे डाळ 100 ग्रॅम घेतले. उडीद डाळ 120 ग्रॅम, मूग डाळ 60 ग्रॅम आणि साबुदाणे 60 ग्रॅम, त्याचबरोबर पोहे 50 ग्रॅम घेतलेत. धणे 1 छोटी वाटी आणि ओवा 2 मोठे चमचे, जिरे आणि बडीशेपसुद्धा 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून भाजायचं आहे. सर्वप्रथम आपण तांदूळ धुवून घेतले होते आणि सुकवून घेतले होते तर ते भाजायचे आहेत. मला कमेंट आली होती की बडीशेप चकलीमध्ये टाकतात का, तर बडीशेपमुळे ना चकलीची चव खूप छान लागते. शिवाय साबुदाणे जे असतात तर ते स्किप केले तर चालतील का, चालतील, पण कसं आहे ना की साबुदाण्यामुळे ना चकलीला छान चिकटपणा येतो, छान चकली पोकळ होते, त्यामुळे साबुदाणा वापरावा. त्याचबरोबर 40% जे मी बोलली होती की पाणी वापरायचं म्हणून, पिठाच्या 40%, तर तेवढं पाणी ना अगदी पुरेसं होतं. शिवाय आपलं पीठ जे आहे, भाजणी जी आहे तर ती कितपत जाडसर आहे किंवा एकदम बारीक दळलेली आहे तर त्याच्यावरती 50 मिली वगैरे, म्हणजे एक 2-3 चमचे पाणी कमी जास्त करू शकता. पाणी तुम्ही अगदी 50% म्हणजे अर्धं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. पण काय होतं की एकदमच पातळ होण्यापेक्षा आपण नंतर वरून पाणी घालूनसुद्धा चकलीचं पीठ अगदी छान मेहनत करून मळू शकतो. आणि एकदा जर पीठ आपण छान उकळलेल्या पाण्याने वाफवून घेतलं आणि नंतर जेव्हा आपण पीठ छान मळतो तर तेव्हा थंड पाण्याचा हात घेत घेत जरी मळलं तरी आपली चकली मऊ होणार नाही, ही सुद्धा कमेंट होती. आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही अशा कमेंट विचारल्या. तर त्यामुळे काय होतं की इतरांना पण जर काही डाऊट असतील तर ते सुद्धा क्लिअर होतात. शिवाय विचारलं होतं की अर्धा किलो भाजणीमध्ये किती चकल्या बनणार, तर अर्धा किलो भाजणीमध्ये साधारण पाऊण किलो ते 800 ग्रॅमच्या वरती चकल्या बनतात. कमीत कमी 800 ग्रॅम तरी चकल्या बनतात. कारण आपण चकली बनल्यानंतर 1-2 चकली किंवा 2-4 चकल्या तर आपण इकडे तिकडे टेस्ट करण्यासाठी म्हणजे होतात. पण साधारण अर्धा किलो भाजणीमध्ये 750 ते 800 ग्रॅम ह्या चकल्या बनतातच. असं सुद्धा विचारलं होतं की तुम्ही तयार चकली कशी विकता आणि भाजणी कशी विकता, तर मी तयार चकली 650 रुपये किलो विकते आणि भाजणी 300 रुपये किलो विकते आणि मला ती परवडते. आणि मी जेव्हा चकल्या बनवते तेव्हा 650 रुपयामध्ये मला चकल्या परवडतात, कारण भाजणी मी घरीच बनवलेली असते. जर तुम्ही चकलीचा बिझनेस करणार असाल तर शक्यतो तुम्ही चकलीची भाजणी घरीच बनवा, तर ती अगदी छान परवडते. आणि शिवाय असं सुद्धा विचारलं होतं
की तुम्ही जे कंटेनर वापरता म्हणजे जे आपण पॅकिंगसाठी कंटेनर वापरतो, तर मी शक्यतो काय करते की लोकल ज्यांना मी चकल्या देते तर त्यांना मी ज्या झिपलॉकच्या बॅग असतात तर त्या देते. आणि झिपलॉकच्या बॅग आहेत तर त्या आपण किलोच्या प्रमाणात विकत आणतो. आणि हो, आता इथे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे मसाले आहेत तर ते आपल्याला भाजायचे आहेत. यावेळी आपण गॅस बंद करायचा आणि जी कढई गरम असते तर त्यामध्येच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे 1 किलोच्या प्रमाणातसुद्धा मला एका ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही भाजणी दाखवा आणि कशी भाजले ते पण दाखवा. तर तुमचे जे कमेंट होते तर ते क्लिअर करेपर्यंत आपली भाजणीसुद्धा छान भाजून झालेली आहे. आणि हे सर्व आपण अगदी छान असं थंड करून घ्यायचं आणि मगच चक्कीवरती दळायला द्यायचं आहे. मी काही महिन्यापूर्वीच घरी घरघंटी घेतलेली आहे आणि मी इतर पिठंसुद्धा विकते. म्हणजे चकली भाजणी, उपवासाची भाजणी, थालीपीठाची भाजणी किंवा मालवणी वडे असतात तर त्याची भाजणी, उपवासाचं पीठ असेल आणि किंवा आंबोळ्याचं पीठ असेल तर हे सर्व माझ्या जवळपासच्या एरियामध्ये विकते. तर त्यामुळे माझ्याकडे घरी घरघंटी आहे आणि त्याच्यावरतीच मी चकली भाजणी दळून घेणार आहे. तुम्ही जर बाहेरून दळून आणणार असाल तर तुम्ही हे जे पीठ आहे म्हणजे चकलीचं पीठ शक्यतो डाळीवरती दळायचं किंवा मग तांदळावरती दळायचं. गव्हावरती, ज्वारीवरती चकलीची भाजणी बिलकुलसुद्धा दळायची नाही. तर इथे मी माझ्याकडे घरघंटी आहे. घरघंटीवरती मला जे बेसन हवं होतं तर त्यासाठी मी डाळ दळून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती चकलीची भाजणी दळली. आणि जर तुम्ही बाहेर दळून घेणार असाल चक्कीवरून तर त्यांना सांगायचं की ही चकलीची भाजणी आहे आणि तांदळावरती किंवा मग डाळीच्या नंतरच ही भाजणी दळून घ्यायची. आणि या पद्धतीचे असे प्लास्टिकचे एअरटाईट असे डबे आहेत त्याच्यामध्ये मी चकलीची भाजणी ठेवते. म्हणजे जास्त प्रमाणात जेव्हा बनवते तेव्हा. तर इथे पाहू शकता तुम्ही जवळजवळ मी 24 ते 25 किलो थालीपीठाची चकलीची भाजणी बनवली होती. आणि मी एकदमच असं एकाच ठिकाणी सर्व असं भाजून ठेवलेलं नाही. बॅचेसमध्ये हे काम केलेलं आहे. बॅचेसमध्ये म्हणजे इथे या प्रत्येक थैलीमध्ये 4 किलो चकलीची भाजणी आहे. त्यासाठी 2 किलो तांदूळ आणि त्याच्या प्रमाणात जे लागणारं सर्व साहित्य आहे तर ते एका बॅचमध्ये करून असं एक असं वेगळी थैली बांधून ठेवलेली आहे. जेणेकरून जेव्हा भाजणी दळायची आहे तेव्हा एक थैली घेऊन चक्कीमध्ये टाकली की तेवढं पीठ बरोबर येतं आणि तेवढ्या पिठाला सर्व मसाले अगदी व्यवस्थित लागतात. तर तुम्हीसुद्धा जेव्हा जास्त प्रमाणात असं काही करत असाल तर एकदम न करता कोणतंही काम जे आहे काम बॅचेसमध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणजे मग कंटाळा पण येत नाही आणि कामसुद्धा छान होतं. ही अशी एवढ्या प्रमाणात किंवा मग ह्याच्यापेक्षा अर्ध्या प्रमाणात चकलीची भाजणी मी नेहमी बनवते. कारण मी चकलीची भाजणी विकते. तर ही एवढी भाजणी मी दिवाळीमध्ये बनवली होती आणि त्याची क्लिप तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे. यानंतर विचारलेली महत्त्वाची कमेंट म्हणजे पॅकेजिंगसाठी विचारलं होतं की पॅकेजिंग पण परवडतं का किंवा मग तुम्ही पॅकेजिंगसाठी कंटेनर देता ते कुठून घेता. तर हे अशा पद्धतीचे हे कंटेनर आहेत. रियुजेबल आहेत आणि हे म्हणजे फूड ग्रेड आहेत. याच्यामध्ये मी जे मोदक आहेत, मोदकच्या पण ऑर्डर असतात, मोदक, बेसन लाडूसाठी शक्यतो मी जे पेपरचे बॉक्स असतात, मिठाईचे बॉक्स ते वापरते. पण लांब कुठे जर द्यायचे असेल ऑर्डर तर त्यासाठी असे कंटेनर वापरते. आणि हे कंटेनर मी वाशी मार्केटमधून आणलेले आहेत. जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला स्वस्त भेटतात आणि कमी क्वांटिटीमध्ये घेतले तर ₹10 एक वगैरे असा भेटतो. त्यानंतर पॅकेजिंगसाठी आपल्याला दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे अशी झिपलॉकची बॅग आहे. जर तुम्ही जवळपास देणार असाल तर अशी झिपलॉकची बॅग आहे तर ती परवडते आणि ही सुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये पडते. जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं, 1-2 घेतली तर ₹5 वगैरे एक पडते. पण जर तुम्ही जे किलोचं त्यांचं प्रमाण असतं तो पूर्ण जो पाऊच असतो तर तो घेतला तर अगदी ₹2.5-3 आपल्याला ही पडते. ही मी मस्जिद बंदरवरून आणलेली आहे. तर ही जी बॅग आहे याच्यामध्ये 1 किलो पीठ राहतं आणि जो मसाला आमचा घाटी मसाला असतो तो सुद्धा 1 किलो राहतो. म्हणजे जे पिठासारखे पदार्थ आहेत तर ते 1 किलोच्या प्रमाणात राहतात. आणि ही जी दुसरी आहे तर त्याच्यामध्ये अर्धा किलो पीठ राहतं आणि त्याच्यामध्ये चकली म्हणाल तर चकली या मोठ्या थैलीमध्ये अर्धा किलो राहते. करंजा पण अर्धा किलो राहतात आणि ह्या छोट्यामध्ये पाव किलो राहतात. तर अशा माझ्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या साईजमध्ये झिपलॉकच्या बॅगसुद्धा आहेत. त्यानंतर अजून कमेंट होती ती म्हणजे मार्केटिंग कसं करायचं. तर माझ्याकडे इतर पदार्थांची सुद्धा मी ऑर्डर घेते. केकची ऑर्डर घेते, चॉकलेट वगैरे, डिंकाचे लाडू, चकली,
उकडीचे मोदक किंवा मग आवळा कँडी असेल, तर काय होतं की जेव्हा मला बऱ्यापैकी ऑर्डर असतात, मग एक जर ऑर्डर असेल म्हणजे जेव्हा कधी केकची ऑर्डर असेल आणि मी जर चकल्या बनवल्या असतील तर मी त्यांना टेस्टसाठी एक 4-5 चकल्या वगैरे देते, तर त्यांना ती टेस्ट आवडली तर ते नंतर ऑर्डर देतात. किंवा मग कधी असं होतं की जर लाडूची ऑर्डर असेल तर चकल्या असतात, तर तेव्हा द्यायचं. म्हणजे आपण जे पदार्थ बनवतो तर त्याचंच आपण टेस्ट करायला इतरांना दिलं की त्याचं मार्केटिंग आपोआप होतं. तर हे डिंकाचे लाडू होते. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू जर बनवले तेव्हा जर चकलीची ऑर्डर असेल तर तेव्हा ते द्यायचे. किंवा मग चकलीची ऑर्डर असेल तर आपण डिंकाचे लाडू दुसऱ्यांसाठी बनवले असतील तर त्याच्यातील टेस्ट बघायला आपण दिले तर मग आपलं मार्केटिंग आपोआप होतं. शिवाय आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण व्हॉट्सअपला त्याचे छान छान फोटो काढून टाकायचे, फेसबुकला टाकायचे आणि आपले जे ग्रुप्स असतील व्हॉट्सअपवरती वगैरे त्या ग्रुपमध्ये शेअर करायचे. तर ही जी मोठी ऑर्डर दिसते तुम्हाला तर ही दिवाळीतली होती. दिवाळीमध्ये मला असे बॉक्सेसचे ऑर्डर आले होती. म्हणजे कमीत कमी 150च्या वरती बॉक्सेस मी बनवले होते. आणि त्यानंतर जी इतर लोकांची फराळाची ऑर्डर होती तर त्यासाठी सुद्धा फराळ बनवला होता. आणि तर त्यातले हे सर्व क्लिप्स आहेत तर ते मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेत. आपल्याला जे पॅकेजिंग द्यायचं आहे तर ते व्यवस्थित द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याकडून ज्याने ऑर्डर घेतले त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत व्यवस्थित टिकेल. लांबचं जर आपल्याला ऑर्डर असेल तर ते अशा पद्धतीचे जे प्लास्टिकचे कंटेनर थोडे महाग पडतात, पण मग आपली जे पदार्थ आहे तर तो त्यांच्यापर्यंत अगदी व्यवस्थित जातो. आणि मोदकासाठी सुद्धा मला म्हणजे ऑर्डर असतात लांबून, म्हणजे नवी मुंबईतल्याच असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा मला या कंटेनरचा वापर होतो. शिवाय हे जे पेपरचे बॉक्स, मिठाईचे बॉक्स दिसत आहेत तुम्हाला, तर जवळपासच्या ऑर्डरसाठी तर मी त्यांना असे बॉक्स देते, मोदकासाठी सुद्धा देते. आणि मग राहिलेल्यांसाठी जर जवळपास असेल तर ज्या चकल्या किंवा करंज्या आहेत त्यांना झिपलॉक बॅगसुद्धा देते. तुम्ही बिझनेस चालू केल्यानंतर सुरुवातीला मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला इतरांना टेस्ट करण्यासाठी द्यावंच लागणार, तरच आपली टेस्ट कशी आहे आपल्या पदार्थाची ते इतरांना समजणार. त्यामुळे अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे की मला एक कमेंट होती की तुम्ही एक शेगडी घ्या आणि उभे राहून ही भाजणी न भाजता बसून शेगडीवरती खाली मोठ्या भांड्यात भाजा, म्हणजे मग लवकर पण होईल आणि एवढा वेळ उभं राहता येणार, म्हणजे राहावं लागणार नाही. तर त्यांचं अगदी बरोबर आहे आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केला आणि कमेंट केली माझ्यासाठी, आणि त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि शिवाय दिवाळीमध्ये सुद्धा आपली चकलीची रेसिपी बघून ज्या ताईंनी चकली बनवली आणि ज्यांना मागचा व्हिडिओसुद्धा आवडला तर त्यांनी मला कमेंट करून तसं सांगितलं, तर त्यांच्या सर्वांची मी खूप आभारी आहे की तुम्ही व्हिडिओला ॲप्रिशिएट केलं आणि मला कमेंट करून सांगितलं. काही ताईंची अशी पण कमेंट होती की 650 म्हणजे गावाच्या ठिकाणी 750 हा रेट खूप जास्त होतो. तर बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परवडेल आणि आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीने रेट चालला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला रेट ठेवायचा आहे. काही ताईंनी अशी सुद्धा कमेंट केली होती की त्यासुद्धा चकलीचा बिझनेस करतात, कुणाची मुलगी चकलीचा बिझनेस करते, तर त्यांनासुद्धा किंवा तुम्हाला जरी मला अजून काही सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवू शकता. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल असं मला सुचवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातून तुम्हाला काही ना काहीतरी थोडं तरी शिकायला भेटलं असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. यानंतरचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा, मी माझ्या परीने प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.